जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। बुद्ध की युद्ध, बुद्ध पाहिजे का युद्ध पाहिजे? आज या जगामध्ये जे सुरू आहे, युद्धाला सुरुवात झालेली आहे। युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे। इस्रायल आणि फिलिपिन्सचं युद्ध सुरू आहे। म्हणून म्हटलं की युद्ध पाहिजे की बुद्ध पाहिजे? तर या संपूर्ण जगाला भगवान बुद्धांशिवाय पर्याय नाही। ज्या देशांनी फार अफाट अशी प्रगती केली, रशियामध्ये आपल्या भारतातून बरेच मुली डॉक्टर बनायला जातात, तिथं शिकायला जातात। आणि हे सर्व होत असताना ज्या देशाने शिक्षणामध्ये प्रगती केलेली आहे ते देश जर युद्ध करत असेल धर्माच्या नावाखाली, जमिनीच्या नावाखाली, तर हे शिक्षण ते कुठल्या प्रकारचं शिकत आहे, हे शिक्षण ते कुठल्या प्रकारचं शिकत आहे यावर प्रश्न निर्माण झालेला आहे। ज्या शिक्षणाला भगवान बुद्धांच्या धम्माची जोड नाही ते शिक्षण व्यर्थ आहे। आणि म्हणून ज्या शिक्षणाला धम्माची जोड नाही त्या ठिकाणी युद्ध होत आहे। आपला हा देश असंख्य जाती आणि धर्मांनी भरलेला देश आहे। हा असंख्य जाती आहे, 6000च्या वर जाती आहे आपल्या भारतामध्ये। अनेक धर्म आहेत, त्यांच्या विविध परंपरा आहेत। कुठल्याच मनुष्याला असं वाटत नाही का युद्ध झालं पाहिजे, हानी झाली पाहिजे, हिंसा झाली पाहिजे। कारण हे हानी आणि हिंसा होणे हे अज्ञानाचं प्रतीक आहे। अज्ञान आहे खूप मोठं। आणि म्हणून या देशामध्ये शांती निर्माण करायची असेल, शांती प्रस्थापित करायची असेल, तर या देशातील प्रत्येक नागरिकाला भगवान बुद्धांना समजून घ्यावं लागेल, त्यांच्या धम्माला समजून घ्यावं लागेल, त्यांचं तत्त्वज्ञान समजून घ्यावं लागेल। आणि जो मनुष्य भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाला समजून घेतो तो मनुष्य शांतीच्या दिशेने वाटचाल करतो। बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम आहे, त्यांना असं वाटतो का हा बुद्ध हा धर्म आहे। धर्माची अजून बऱ्याच लोकांना व्याख्या कळलेली नाही। विविध प्रकारचे धर्म असतात। भगवान बुद्धांचा हा धर्म नाही आहे, मुळात हा धम्म आहे। ज्याला आपण काही लोक धर्मसुद्धा म्हणतात, हा धम्म आहे। धम्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती, जीवन जगण्याची कला। भगवान बुद्धांनी धम्म दिलेला आहे। आणि या धम्माला जो मनुष्य ग्रहण करतो, समजून घेतो, तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान निर्माण करतो। आणि म्हणून या देशातील प्रत्येक नागरिकाला भगवान बुद्धांचं तत्त्वज्ञान समजून घ्यावं लागेल। आज या देशामध्ये असंख्य प्रमाणात बेकारी वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, गरिबी वाढलेली आहे कोरोनाच्या काळामध्ये।
कोरोनाच्या काळामध्ये असंख्य लोक मरण पावलीत आणि त्या दुःखातून आता सवरत ते या थराला पोचलेली आहेत. अधिक जर पुन्हा जर असा कुठल्या प्रकारचा जर व्हायरस आला किंवा कोरोना आला तर असंख्य प्रमाणात दारिद्र्य निर्माण होईल. जे बुद्धिजीवी लोक आहेत, जे बुद्धिमान लोक आहेत, त्यांनी या देशामध्ये सदैव आपसामध्ये बंधुत्व निर्माण करण्याचं कार्य केलं पाहिजे. कारण काही लोक जातीमध्ये भांडणं लावतात, काही लोक धर्मामध्ये भांडणं लावतात. पण जे लोक बुद्धिजीवी आहेत, अभ्यासक आहेत, त्यांचं कार्य आहे की त्यांनी या द्वेष पसरवणाऱ्या लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा द्वेष पसरवणाऱ्या लोकांना आपण सूचना दिली पाहिजे का बाबा तू असं करू नको. यापासून दोन समाजामध्ये भांडणं लागतील आणि भांडणं लागले दंगली होतील तर हानी होईल तर जीव जातील आणि यापासून कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. शेवटी मग हानीचा परिणाम काय होतो? दुःख होतो. आणि दुःख जर झालं तर असंख्य दारिद्र्य निर्माण होते. म्हणून समजदार लोकांचं कार्य हेच आहे का त्यांनी कुठल्याही प्रकारचा वाद उत्पन्न होऊ न देता त्यांनी या देशामध्ये माणसामध्ये बंधुत्व निर्माण केलं पाहिजे, शांती प्रस्थापित केली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे. तर जगामध्ये आता जे युद्ध सुरू आहे धर्माच्या नावाखाली, जमिनीच्या नावाखाली, आता या काळामध्ये युद्ध याच बाबीमध्ये होणार आहे. एक धर्माच्या नावाखाली युद्ध होईल आणि दुसरं जमिनीसाठी युद्ध होईल. हे जागा माली, हे जमीन माली. तर ह्या जमिनीसाठी आणि धर्माखाली युद्ध होईल. तर जे समजदार लोक आहे त्यांनी समजून घ्यायचं की आपण सर्व मरणधर्मी आहोत, एक दिवस मरणार आहोत. म्हणून आपलं आयुष्य फक्त 60 वर्ष झालेलं आहे आजच्या काळामध्ये. म्हणून सुखानं आपला संसार करायचा, चांगलं जीवन जगायचं, आपलं जीवन चांगलं कंठित करायचं, आपसामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय प्रस्थापित करायचा, मैत्री, करुणा, प्रेम, बंधुत्व प्रस्थापित करून आपण या देशामध्ये चांगलं सुखाने नांदायचं आणि शांतीने आपलं जीवन कंठित करायचं आणि निघून जायचं. हेच अपेक्षित आहे. कारण कुठलंही तुम्ही जर आज जर हानी केली तर शेवटी तुम्ही एक तर लवकर मरणार किंवा शेवटी मरणार. तर युद्ध करून मरायचं आहे का शांत चित्तानं या जगातून निघून जायचं आहे हे समजदार व्यक्तीला समजायला पाहिजे. त्यांनी हे समज आपण आपल्या अंगी बाळगून त्यांनी समजून घ्यायचं का युद्ध करून मरायचं आहे का शांत चित्ताने आपलं जीवन चांगलं कंठित करून मरायचं आहे. तर इथं जो समजदार व्यक्ती आहे तो हेच निवडेल का चांगलं जीवन कंठित करून मरायचं आहे. युद्धापासून हानीच झालेली आहे. शेवटी तुम्ही देशाची फाळणी बघा, किती त्यावेळेस लोक मरण पावली. त्यानंतर जापानचं युद्ध झालेलं आहे अमेरिकेसोबत. 50,000च्या वर हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब पडला तर 50,000च्या वर लोक मरण पावली. शेवटी जापानने माघार घेतली, शांती प्रस्थापित केली. भगवान बुद्धांचं ऐकलं का नाही बाबा आता शांती प्रस्थापित करा. शांती प्रस्थापित केली आणि जापानने आज प्रगती केली. म्हणून कुठल्याही प्रकारची हानी न होऊ देता आपण सर्व जाती धर्मातील लोकांनी आपसामध्ये भाईचारा उत्पन्न करून, मैत्री उत्पन्न करून, बंधुत्व उत्पन्न करून चांगलं आपण समजदारीने आपलं जीवन कंठित केलं पाहिजे. आणि निसर्गाचं एक चक्र आहे, एक भावचक्र आहे. जसं माणसाचं आयुष्य आहे तसं या पृथ्वीचं सुद्धा आयुष्य आहे. जर माणसाने जर या पृथ्वीचं नुकसान केलं तर पृथ्वी लवकर नष्ट होईल. जर तुम्ही या पृथ्वीचं संरक्षण केलं तर हे पृथ्वी अधिकही असंख्य काळापर्यंत टिकून राहील. जर तुम्ही या देशामध्ये, या जगामध्ये बॉम्बस्फोट केले, मिसाईलने बॉम्बस्फोट केले, या पृथ्वीला हादरा पोहोचवला तर पृथ्वी नष्ट होईल, मनुष्य प्राणी नष्ट होईल आणि मग कोणीच राहणार नाही. शेवटी मग काही मोजके माणसं राहतील आणि संपूर्ण नष्ट झालेलं असेल. मग हे तुम्हाला अपेक्षित आहे का? म्हणून ह्या युद्धाकडे न जाता आपण भगवान बुद्धांकडे गेलं पाहिजे आणि तेच मनुष्य मात्रांचं हितकारक आहे, मनुष्य प्राण्यांसाठी हितकारक आहे. म्हणून आपण सर्वांनी
युद्धाकडे न जाता भगवान बुद्धांच्या दिशेकडे वाटचाल केली पाहिजे आणि त्या दिशेकडे वाटचाल करून आपण आपलं जीवन कंठित केलं पाहिजे. आता प्रश्न येतो येणाऱ्या पिढीचा. आईवडिलांपासून आपल्या मुलांना संस्कार मिळतात. प्रत्येक जातीधर्मामध्ये आपल्या संस्कृतीनुसार त्यांना संस्कार मिळतात. आईवडिलांचं, समजदार आईवडिलांचं हेच कर्तव्य आहे का आपल्या मुलांना आपण बंधुत्व शिकवलं पाहिजे, त्यांना करुणा शिकवली पाहिजे, त्यांना मैत्री शिकवली पाहिजे. मग तो आपला मुलगा कुठल्याही शाळेमध्ये जेव्हा जातो तर इतर जाती धर्माचे मुलं त्याच्यासोबत शिकतात, इतर जाती धर्माच्या मुली तिच्यासोबत शिकतात. तर आपल्या मुलींना, आपल्या मुलांना तुम्ही सगळ्यांशी मैत्री करणं शिकवलं पाहिजे, आपसामध्ये चांगला व्यवहार करणं शिकवलं पाहिजे. त्यांनी आपसामध्ये कुठल्याही जाती धर्मावर न बोलता आपसामध्ये आपलं बंधुत्व कसं निर्माण होईल, आपली मैत्री कशी निर्माण होईल, आपण चांगलं शिक्षण शिकून आपण प्रगती कशी करू, याची वाटचाल करणं आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, ना की जाती धर्माचा द्वेष करणं. तुम्हाला द्वेष पेरायचा आहे का मैत्री पेरायची आहे हे आपण समजून घ्यायचं असते. करुणा पेरायची आहे का भेदभाव पेरायचा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर करुणा पेरायची असते आणि मैत्री पेरायची असते, ज्यापासून चांगले नागरिक तयार होईल. म्हणून आपण आपल्या मुलांमध्ये करुणा उत्पन्न करण्यासाठी ते आपण त्यांना शिकवलं पाहिजे. त्यांच्यामध्ये मैत्री कशी उत्पन्न होईल हे आपण त्यांना शिकवलं पाहिजे. बंधुत्व कसं उत्पन्न होईल हे आपण त्यांना शिकवलं पाहिजे. आपसामध्ये सर्व नागरिक समतेने कसे आपला व्यवहार करतील हे आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सर्व भारतीय नागरिक, आम्ही भारताचे लोक, ही जी आपली संविधानाच्या पेजवर जे लिहिलेली आहे उद्देशिका, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष, या वाक्याने जेव्हा आपली सुरुवात होते आणि त्या दिशेकडे जेव्हा आपण वाटचाल करू तेव्हाच या देशामध्ये खरी लोकशाही जिवंत राहील. आणि म्हणून आपण ही जे भारतीय संविधानाच्या पानावर जी लिहिलेली, जे प्रत्येक नागरिक हे वाचत असते शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, याच्या आधारावर आपण आपलं जीवन कंठित केलं पाहिजे. ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये म्हणून दाखवतो का भारताच्या संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे, किती सुंदर आहे हे वाक्य. आणि हे जर आपण प्रत्येक नागरिकांनी आपल्या अंगी बाळगलं तर आपला देश हा सुजलाम आणि सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. तर काय आहे भारताचे संविधान, त्यामध्ये हे लिहिलेलं आहे, उद्देशिका आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. म्हणजे बघा, ह्या एवढ्या लाईनमध्ये कानी संपूर्ण मानवाला किती सुरक्षा प्रदान केलेली आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या जीवन उद्धाराकरता त्याला न्याय प्रस्थापित केलेला आहे. त्याला आर्थिकता कशी त्यानं आपल्या जीवनामध्ये कमवली पाहिजे हे यामध्ये सांगितलेलं आहे. विचारांची स्वतंत्रता आहे, अभिव्यक्ती स्वतंत्रता आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे. म्हणजे कोणत्या व्यक्तीने आपल्या श्रद्धेने कोणाला पूजायचं, कोणाची आराधना करायची, कोणत्या ईश्वराला पूजायचं हे स्वतंत्रता आहे. या संविधानाने आपल्याला हे अधिकार दिलेले आहे. त्यानंतर आपण कोणाची उपासना करायची हे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहे. स्वातंत्र्य दिलेलं आहे, दर्जाची संधीची समानता दिलेली आहे. आणि ह्या सर्व बाबी प्रत्येक मनुष्याने जर आपल्या जीवनामध्ये उतरवल्या आणि ह्या उद्देशिकेच्या हिशोबाने जर चालले तर आपल्या सर्वांमध्ये बंधुत्व निर्माण होईल. म्हणून हे संविधान प्रत्येक भारतीय नागरिकांना सुरक्षा प्रदान करते आणि प्रत्येकाने हे भारतीय संविधानाचं वाचन करून, प्रत्येक नागरिकांनी, भारतामध्ये जेवढे नागरिक आहे ह्या संपूर्ण नागरिकांनी भारतीय संविधानाला वाचून घ्यावं, त्याला समजून घ्यावं,
त्यामध्ये तुम्हाला एकही चूक आढळणार नाही, एकही चूक नाही, तीळ मात्रही नाही. इतकं पवित्र आणि इतकं शुद्ध हे भारतीय संविधान आहे. या संविधानाला जे लोक समजून घेतात ते या संविधानाला कधीही चुकीचं म्हणत नाही. पण ज्यांचं डोक्यामध्ये भुसा भरलेला आहे ते लोक चुकीचं म्हणतात, संविधानाची प्रत जाळतात. पण जे लोक समजदार आहेत, अभ्यासक आहे, ते संविधानाचा मान सन्मान राखतात. म्हणून अगोदर संविधान वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं आणि त्याच्यावर चर्चा करायची. चर्चा केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का संविधान किती पवित्र आहे आणि किती चांगलं आहे. तर अशा सर्व बाबी आहेत. म्हणून आपल्या या देशामध्ये आज जे वातावरण आहे त्या वातावरणाला आता शांतीची अपेक्षा आहे, शांती प्रस्थापित करण्याची गरज आहे. आणि संपूर्ण नागरिकांनी, समजदार नागरिकांनी आपसामध्ये शांती प्रस्थापित करून आपण आपसामध्ये समतेने कसे नांदू, समतेने कसे जगू यावर आपण कार्य केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सतत कार्य करून आपसामध्ये मैत्री उत्पन्न केली पाहिजे. इथेच थांबतो. साधू साधू साधू.